श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11 रुद्राक्ष महात्म्य भद्रसेन आख्यान रुद्राध्याय महात्म्य। श्री गणेशाय नमः। जे शिवभक्ती करतात, नित्य नेमाने शिवजींची पूजा करतात, श्री शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होतात। शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते। रुद्राक्ष महात्म्य। महामुनी सूत शौनकादिकांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते। महामुनी सूतांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले। सूत म्हणाले, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही। ते त्रैलोकात धन्य असतात। जे सहस्त्र रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात शंकरच। इंद्रादी देव त्यांना वंदन करतात। त्यांच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो। मनुष्याने दोन्ही दंडांमध्ये प्रत्येकी 16 रुद्राक्षे धारण करावीत। शिखेला एक रुद्राक्ष बांधावे। त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते। दोन्ही मनगटांमध्ये प्रत्येकी 12 रुद्राक्षे धारण करावीत। याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्षे बांधावीत। गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ घालावी। अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते। त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो। एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते। 5, 6, 8 आणि 14 मुखांची रुद्राक्षे लक्ष्मीदायक असतात। रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात। रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच असते। रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे। मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो, तो ऐका। भद्रसेन आख्यान। भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते। ते प्रजाहित दक्ष, न्यायी, विवेक संपन्न व ज्ञानी होते। त्यांनी लोकांना सुखात व आनंदात ठेवले होते। म्हणूनच त्यांचे प्रजाजन, नातलग व त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत असत। त्यांच्या पत्नीही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होत्या। त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते। भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करत असत। श्रोते हो, विद्यासंपन्न, आज्ञाधारक, गुणवान पुत्र, स्वामिनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्वज्ञ, थोर मनाचे गुरु, प्रज्ञावंत, उदार, गुरुभक्त शिष्य, जाणकार शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्ता, चतुर, प्रेमळ, सावधान श्रोता, तारतम्याने वागणारा, उद्योगी, लक्ष्मीवंत, औदार्य संपन्न यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर, या सर्व गोष्टी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात। भद्रसेन आणि त्यांचे प्रधान दोघेही शिवभक्त होते। त्यांनी अनेक शिवानुष्ठाने केली होती। त्या दोघांनाही पुत्र झाले। दोघेही समवयस्क होते। राजपुत्राचे नाव सुधर्म, प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते। ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते। ते शिवजींचे ध्यान करायचे। ते दोघेही प्रेमळ, वीतराजी, सत्संगतीत रममाण होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते। राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कोड कौतुक करायची। त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या, पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत। अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षांच्या माळा घालत असत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते। ते एकांत प्रिय असले तरी शिवजींची पूजा पाहणे, त्यांचे नामस्मरण करणे, कीर्तनात त्यांच्या लीला श्रवण करणे यांच्यात त्यांना विलक्षण रुची होती। 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे। त्यांची लक्षणे पाहून ते चिंतामग्न वळायचे। ती बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती, म्हणून दोघांनीही त्यांच्यापुढे हात टेकले होते। काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते। अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले। त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते। पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिताजी। ते त्रिकालज्ञानी होते। त्यांच्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य होते। त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला, म्हणून पराशर ऋषींनी राक्षसांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला। तेव्हा पुलत्स्य ऋषींनी पराशर ऋषींना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला। त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले। महायोगी शुक, ज्यांचे नातू आहेत, ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते।
ते आल्याचे कळताच राजा प्रधानजींसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रासादात नेले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ऋषींचेही उत्तम आदरातिथ्य केले. त्यानं वस्त्रे आभूषणे देऊन त्यांचा गौरव केला. प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली. म्हणाले, गुरुवर्य, माझे पुत्र सुधर्म आणि या प्रधानजींचे पुत्र तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही. या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाहीत. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यांवरून हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असेही त्यांना वाटत नाही. ते विरक्तांसारखे वागतात. कोणाशी फारसे बोलतही नाहीत. अंगावर भस्म लावावे, रुद्राक्षांच्या माळा घालाव्यात, शिवजींचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा. राजांनी त्या दोन्ही मुलांना तिथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे कोडं कौतुक केले. त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो, ते ऐका. महानंदाची कथा. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक गणिका राहत होती. मदनांनाही मोह पडेल असे तिचे सौंदर्य होते. ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न होती. तिच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेली चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याचा रत्नजडित पलंग, चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदुमुलायम शय्या, दिव्य अलंकार, सुवासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोधन, महिषी, अश्व, गज, रथ, पालख्या, दासदासी असे सर्व वैभव होते. ती खूपच भाग्यवान होती. तिच्या घरी तिचे आई व भाऊ राहत असत. तिचे सुस्वर, मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होऊन डोलत असत. तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत व तिच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करत असत. गणिका असूनही ती पतिव्रतेसारखी वागायची. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजूनच वागायची. त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत. मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारी आले तरी उपयोग होत नसे. म्हणूनच त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष व शिवरात्री आधी शिवव्रते करायची. ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायची. रोज 1,00,000 बिल्वदलांनी शिवजींची पूजा करायची. श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायची. ती खूपच उदार होती, दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवायची आणि याचकांना दान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेन, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. या महानंदेने आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्षे बांधून तिने त्या दोघांना नाचायला शिकवले होते. त्या महानंदेने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. महानंदा आपल्या कोंबड्याला व माकडाला नृत्यशाळेतच बांधून ठेवत असे. महानंदा तिथेच शिवपुराण ऐकायची. शिवजींपुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायची. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायची आणि त्यांनाही कौतुक आणि शिवजींपुढे नाचवायची. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीने त्या मूक प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती. एकदा शिवजींनी महानंदेची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते सौदागरांचे म्हणजेच व्यापाऱ्याचे रूप घेऊन तिच्या घरी गेले. तो व्यापारी इतका सुंदर होता की महानंद त्या व्यापाऱ्याकडे पाहतच राहिली. महानंदेने त्या व्यापाऱ्याचे म्हणजे सौदागराचे हसून स्वागत केले. त्या व्यापाऱ्याच्या हाताला धरून तिने त्याला रत्नजडित पलंगावर बसवले. त्या व्यापाऱ्याची पूजा केली. त्या व्यापाऱ्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. महानंदेचे लक्ष त्या कंकणाकडे गेले तेव्हा महानंदा उत्स्फूर्तपणे म्हणाली, ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते. हे विश्वकर्म्यांनीच बनवले असावे, कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून त्या व्यापाऱ्याने आपल्या हातातील ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले. तेव्हा महानंदेचा आनंद गगनात मावेना. महानंदा म्हणाली, हे कंकण जसे पृथ्वीमोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षांनी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे. ते मान्य करून त्या व्यापाऱ्याने आपल्या झोळीतून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिली व
जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली. सौदागर म्हणाले, महानंदा, मी शिवभक्त आहे आणि हे शिवलिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे. हे शिवलिंग 3 दिवस नीट जपून ठेव. आता एक गोष्ट सांगतो. माझे व्रत अतिशय कठीण आहे. त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तात्काळ अग्निप्रवेश करीन. ते मान्य करून महानंदीने ते शिवलिंग घेतले आणि ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते शिवलिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्या रात्री एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा दोघेही झोपी गेले. काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी व्यापारी रूपी शिवजींनी आपल्या मायेने नृत्यशाळेस आग लावली. अल्पावधीतच अग्नी खूपच भडकला. अग्नीने नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोक गर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझविण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागल्या. ती गडबड ऐकून व्यापाऱ्याने महानंदेला उठवले. म्हणाले, अहो उठा, तुमच्या घराला आग लागली आहे बघा. तेव्हा ती खडबडून उठली आणि नृत्यशाळेकडे धावली. महानंदेने त्या भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे, कोंबडा व माकड, घाबरून वनात पळून गेले. तो अग्नी नृत्यशाळेला भस्म करूनच शांत झाला. तेव्हा तो व्यापारी चिंतामग्न झाला. त्या व्यापाऱ्याने महानंदीला विचारले, काय हो, माझे दिव्य शिवलिंग जपून ठेवले आहेत ना? हे ऐकताच महानंदा खूपच घाबरली. ऊर पिटून आक्रोश करू लागली आणि म्हणाली, हाय रे दुर्दैवा, हे असे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. त्या समयी तिच्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकून तो व्यापारी फारच व्यथित झाला. अरे रे, आज माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. म्हणून मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो असे म्हणून तो व्यापारी उठला. त्या व्यापाऱ्याने शुष्क काष्टे रचून अग्नी प्रदीप्त केला आणि त्या व्यापाऱ्याने एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. ते पाहून लोक हळहळले. महानंदेच्या शोकाला पारावर राहिला नाही. महानंदेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांच्या सेवेचा शब्द दिला होता आणि तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसांसाठी तो व्यापारी तिचा पती होता. आता त्या व्यापाऱ्याचे निधन झाले होते, म्हणून महानंदेनेही सहगमन करायचे ठरवले. महानंदेने ब्राह्मणाला बोलावून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपदा त्यांच्याकडून लुटवली. आपला वाडा, गुरेवासरे, अश्व, गज आदी सर्वच दान केले. स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले. सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करायला सांगितली. महानंदेने सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात भगवान शंकरांचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली. तर काय आश्चर्य! त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रगट झाले. 5 मुखांचे, 10 हातांचे, मस्तकी जटाभार, त्यावर शोभिवंत चंद्रकोर, ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, भाळी अग्नी समान धगधगीत तृतीय नेत्र, नीलवर्ण कंठ, खटवांगधारी, भस्मचर्चित सर्वांग, त्यावर धारण केलेली सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर पांघरलेली गजचर्म, गळ्यात नरमुंडांच्या माळा, अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या 10 भुजा पसरून त्यांना वरचेवर झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू महानंदेची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते. ते म्हणाले, महानंदा, तुमचे सत्व पाहण्यासाठी मीच व्यापाराचा रूपाने आलो होतो. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. तेव्हा महानंदा म्हणाली, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकांवर राहो. तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे? म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून ते देवादिदेव अंतर्धान पावले.
तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, त्यांच्या माताजी, बंधू व तेथील सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य ती महानंदा. महानंदेने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे. शिवलोकाची माहिती. सूत म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरुपम सुखाचे आगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. तिथे आधिवादी नाहीत, तहानेचा व भुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, काम क्रोधादी षडविकार नाहीत, द्वंद्व नाही आणि दुःखी नाही. तिथे काया, वाचा, मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तिथे देववृक्षांची विस्तीर्ण वने आहेत, असंख्य कामधेनू आहेत आणि भक्तांसाठी चिंतामणी जडवलेली सुंदर निवासस्थाने आहेत. तिथे शिवभक्तांच्या मुखातून सहज एखादी इच्छा बोलली गेली तरी ती तात्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहे. भगवान शंकरांच्या असीम कृपाप्रसादाने तिथे अक्षयस्थान शिवप्रद प्राप्त होते. पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले. सुधर्म आणि तारक यांचे जन्म रहस्य. महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर मुनी म्हणाले, हे भद्रसेन राजा, महानंदेने पायाला कोंबडा आणि माकड यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत. तुमचे पुत्र सुधर्म आणि प्रधानजींचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकांत प्रियता आणि यांना असलेली भस्म रुद्राक्ष यांची आवड या सर्व गोष्टी यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचं परिपाक आहेत. राजा, हे दोन्ही कुमार डोळस आहेत, 32 लक्षणांनी युक्त आहेत. हे शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील. ते ऐकून राजा व प्रधानजींना परम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशरांना वंदन केले. भद्रसेन म्हणाले, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सौभाग्यच आहे. यांचे पूर्वजन्म वृत्त सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे. रुद्राध्याय महात्म्य. त्या समयी राजा भद्रसेनाच्या मनात राजपुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ते म्हणाले, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवस सायसांनी झाले आहेत हे आपण जाणता. हे माझे प्राण आहेत, तरी कृपा करून यांचे आयुष्मान किती आहे, हे किती वर्ष राज्य करतील याविषयी काही सांगा. पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे, पण मी खरे बोललो तर ते तुम्हाला सहन होणार नाही. ते तुम्हाला विषाहून कटू वाटेल. ते ऐकताच तुम्ही आणि तुमचे सभाजन दुःखी होतील. तेव्हा राजा भद्रसेन म्हणाले, संकोच करू नका, जे असेल ते स्पष्ट सांगा. तेव्हा पराशर मुनी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्राला 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे. हे ऐकताच राजा भद्रसेनावर जणू वज्राघात झाला. ते कोलमडले, मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळले. प्रधानजींना रडू आले. सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले. अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठा आकांतच मांडला. पराशर मुनींनी भद्रसेन राजाला सावरले व म्हणाले, राजा, धीर सोडून कसे चालेल, म्हणून स्वतःला सावरा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. तेच शिवतत्व होय. त्या सनातन परब्रह्माच्या ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले, त्यातूनच शिव इच्छेने महत्तत्व आणि त्रिविध अहंकार उगम पावून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टिकार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्व अंशाने विष्णू, रज अंशाने ब्रह्मदेव आणि तम अंशाने रुद्राची निर्मिती केली. त्यांनी ब्रह्माजींना सृष्टी रचना करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, स्वामी, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्र अध्याय सांगितला. त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, रुद्र अध्याय अत्यंत पवित्र असून हा 4ही वेदांचे सार आहे. या रुद्र अध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे साधनही नाही. हा शिवरूप आहे, म्हणून हा काळजीपूर्वक जतन करा. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील.
त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरुण जातील. त्यानंतर ब्रह्माजींनी सप्तऋषींना या अध्यायाचा एकांतात उपदेश केला. त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने हा रुद्राध्याय भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप नाही, तप नाही वा ज्ञानही नाही. जो रुद्र अध्यायाचे नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात. स्वर्गातील देवही त्याचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्र अध्यायाचा महिमा अगाध आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. एकदा रुद्र अध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागली. त्यामुळे यमपुरी ओस पडली आणि यमदूतांना काही कामच उरलं नाही. त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली. सृष्टीची अनादिकाळापासून चालत आलेली उत्पत्ती, स्थिती, लयात्मक रचना बिघडू नये म्हणून यमधर्माने ब्रह्माजींना साकडे घातले. तेव्हा ब्रह्माजींनी अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती कुतर्कवादांच्या मनात शिरली. त्यामुळे ते शिवजींचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. तर यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमराजांनी आपल्या दूतांना, जे पापमती दुर्जन भगवान शंकरांचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा, त्यांना नाना प्रकारे त्रास द्या, हरिहरांमध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला, ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या, पण जे लोक रुद्राध्यायाच्या अनुष्ठाने करतात त्यांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना दीर्घायुषी करा, अशी स्पष्ट आज्ञा दिली होती. अशा प्रकारे रुद्र अध्यायाचे महात्म्य विशद करून पराशर मुनी भद्रसेन राजाला म्हणाले, राजा, चिंता करू नका. आजपासून 7 दिवस शिवजींना अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने करा किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जलाने शिवजींना अभिषेक करा, म्हणजे शिवकृपेने त्यांचा मृत्यूयोग टळेल. ते ऐकून भद्रसेन राजाला हैसे वाटले. त्यांनी पराशर मुनींचे पाय धरले व म्हणाले, काळ, मृत्यू, भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात. अन्य कोणामध्येही ते सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळांमध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्येने सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्र अनुष्ठानाचे आचार्य व्हा. तुमच्या मार्गदर्शनानुसार सर्व सिद्धता करण्यात येईल. मग पराशर मुनींनी रुद्र अनुष्ठानाचं यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्छिल ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्र आवर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घंटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते. रुद्र घोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना माध्यांनी मृत्यूसमय जवळ आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली. देहभान हरपून ते खाली कोसळले. त्यांची सगळी हालचालच थांबली. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा भद्रसेन घाबरले. पराशर मुनींनी त्यांना धीर दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केलेले जल राजपुत्र सुधर्माच्या अंगावर शिंपडले. तेव्हा ते सावध झाले. पराशर मुनींनी त्यांना विचारले, बाळ, तुम्हाला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? तेव्हा राजपुत्र सुधर्मा म्हणाले, गुरुजी, एक भयंकर काळपुरुष मला नेण्यासाठी आले होते. डोक्यावर जटा असलेले, भाळी शेंदूर लावलेले, अकराळ विक्राळ दाढांचे आणि लालबुंद डोळ्यांचे ते कालपुरुष म्हणजे मृत्यूदेव यमराज मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष तिथे धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या देदीप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेन राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अंगी रोमांच उभे राहिले. ते शिवजींचा जय जयकार करू लागले. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंद उत्सव केला. लोक शिवलीलांचे गायन करू लागले. मंगलवाद्यांच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली. मग भद्रसेन राजाने विधीनुसार होम हवन केले. पराशर मुनींना दिव्य वस्त्र अलंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या. द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी भद्रसेन राजाला मंत्र अक्षता देऊन तुमच्या पुत्राचे कल्याण हो, त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभाशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंद उत्सवात आणखी एक आश्चर्य घडले.
सुगंधी पुष्पवृक्षाच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे, स्वर्गातील गंगा काशीला यावी, अपर्णांनी पांढऱ्या कमलपुष्पांनी शिवार्चन करावे, दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि भुकेल्यापुढे क्षीराब्धीने धावत यावे, तसे घडले. तिथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारद मुनींचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य, जे 14 विद्या व 64 कलांचे जाणकार, साक्षात नारायण स्वरूप, अन्याय होत असल्यास देवेंद्रांनाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुन्हा सृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विधिसुतांना, ब्रह्मदेवांचे पुत्र, तिथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मूर्तरूप झाला. दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी आणि आहवनीय अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. राजा भद्रसेन, त्यांचे प्रधानजी, पराशर मुनी आणि उपस्थित ब्रह्मवृंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी नारद मुनींना वंदन केले. भद्रसेन राजाने दिव्य आसनावर बसवून नारद मुनींची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर भद्रसेन राजाने नारद मुनींचे क्षेमकुशल विचारले. मग हात जोडून म्हणाले, देवर्षी, आपणास अतिंद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात संचार करता, म्हणून इथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास तिच्याविषयी काही सांगा. नारद म्हणाले, राजा, इथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 भात असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत दिसले. ते काळपुरुषाला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान. त्याने तुमच्या पुत्राचा अपमृत्यू टळला. त्यांच्या रक्षणासाठी त्या परम कृपाळू शिवजींनी स्वतःच्या पुत्राला म्हणजेच वीरभद्रांना पाठवले होते. ते काळपुरुषाला जाब विचारत होते. भद्रसेन राजाच्या पुत्राचे आयुष्य 10,000 वर्ष आहे आणि हे सार्वभौम राजा होणार आहेत. मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने यांना नेत होता? तुम्हाला रुद्रमहिमा माहीत आहे ना? मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेच कसे? तेव्हा कालपुरुष यमराजही विचारात पडले. त्यांनी चित्रगुप्तांकडे चौकशी केली. ते म्हणाले, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्यांना 12व्या वर्षी मृत्यूयोग होताच, पण रुद्रानुष्ठानाच्या महत्पुण्याईने तो कुयोग टळला आहे. यमधर्मांना आपली चूक कळून आली. नकळत घडलेल्या या अपराधांबद्दल त्यांनी वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा कुठे वीरभद्रांनी त्यांना जाऊ दिले. ते ऐकताच भद्रसेन राजाने नारद मुनींना साष्टांग वंदन केले. ते निघून गेल्यावर त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेन राजाने पुन्हा सहस्त्र रुद्रावर्तने केली. त्यानिमित्ताने नगरीत मोठा उत्सव केला. या रुद्राध्यायाबद्दल अधिक काय सांगावे? त्याची 100 आवर्तने केल्याने मनुष्य शतायुषी होतो. त्याचे महात्म्य सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने तो स्वतःच शिवस्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. असो, पराशराने योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेन राजाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशर मुनींनीही राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेन राजाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही. त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल. या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर 1000 कपिल गायी दान दिल्याचे पुण्य लाभेल. अभक्षभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवकीर्तनरूपी अनुष्ठानाने आयुष्यहीन अर्थात अल्पायुषी लोकांना दीर्घायुष्य लाभते. असो, पुढे भद्रसेन राजाने राजपुत्र सुधर्माचा राज्याभिषेक केला. प्रधानपुत्र तारकांना युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानजींना बरोबर घेऊन ते तपश्चर्येसाठी वनात निघून गेले. भद्रसेन राजाच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवजींनी भद्रसेन राजा व प्रधानजींना दिव्य विमानातून शिवलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकातही व वैकुंठातही निवास करून आले. शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले. फलश्रुती. कवी श्रीधर म्हणतात, हा 11वा अध्याय म्हणजे 11 रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे. इच्छित फळ देणारा कल्पवृक्ष आहे. याचे श्रवण पठण केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात, रुद्राचे अनुष्ठान करतात, त्यांना ग्रहपीडा, विघ्ने, दारुण रोग व पिशाच्यबाधा यांचा त्रास होत नाही. याची जो निंदा करेल त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये. त्याची संगतही धरू नये. त्याच्याशी बोलणे म्हणजे महापाप आहे.
त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे त्याला दुरूनच टाळावे. अहो, विष खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच. म्हणूनच अशा दुष्टांची संगत टाळावी. ज्यांना संपूर्ण श्री शिवलीलामृत ग्रंथांचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांनी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान म्हणजे नित्य पठण केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्या उपासकाच्या घरी सुख, शांती, समाधान नांदते. श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत. ते जगाचे आनंदाचे आदिबीज आहेत, अभंग आहेत, अक्षय आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 11वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी हा नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 11वा समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पणस्तु.